नमस्कार. नमस्कार. आपल्याकडं माझं गाव टाकळी सिकंदर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. तर ह्याने किती वर्ष झालं तुम्ही तिथं काम करताय? मी 40 ते 45 वर्ष झालं माझं हे काम चालू आहे. माझे जुना अनुभव आहे मला. तुम्ही पॅटर्न वापरायच्या आधी तुम्ही कटिंग करत होता. हो. पॅटर्न वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक मग वाटतो? पॅटर्न मी नेल्यानंतर परफेक्ट गिरायकाला बसायला लागलं आणि हा पॅटर्न सुद्धा परफेक्ट गिरायक सुद्धा नटतं तुमच्या म्हणजे ह्या पॅटर्न मध्ये. पॅटर्न हो. फिटिंगला फिटिंग तुम्हाला कुठं वाडावडी किंवा कुठं फोगा वगैरे येणं किंवा असं काय तुम्हाला वाटलं जाणवलं का? नाही जाणवलं. ही चांगलं परफेक्ट वर्ष बसते. जाणवलं रिझल्ट आणि रिव्ह्यू तुला कसं आहे, काय क्वालिटी फिटिंग कशी बसते? तुमचं गावाचं नाव सांगा. माझ्या गावाचं नाव शेळगे. गावाचं नाव शेळगे. मी कटोरीचं नेलं कटिंग एकदम परफेक्ट बसले. 2 वर्ष झाले मी नेऊन. भरपूर गिरायक लागले. फिटिंगमध्ये व्यवस्थित बसते. गिराकाचा रिझल्ट कसा सांगायचं? तुम्हाला जे पहिलं तुम्ही जे शिवत होता आणि ही पेपर कटिंग जे आता तुम्ही शिवता टाकलं त्याच्यामुळे रिझल्ट तुम्हाला काय वाटतं? गिराक किती खुश होते बाबा? पुढचं गिराक तुम्हाला वाटते का? पहिले किती ब्लाऊज शिवत होता आणि आता ती पेपर कटिंग म्हणून किती ब्लाऊज होती ते हे सांगा. पहिलं माझे मी कट करून माप घेऊन कट करून माझं 2 ते 3 ब्लाऊज व्हायचं दिवसात. आता मी दिवसात ना काल तर मी चांगलं नमस्कार. ESK ब्लाऊज कटिंग मध्ये आपण जे युट्यूबला जे आपण ही कटिंग पाठवतो तर ही आपल्याकडनं ही कटिंग न्यायची आपल्याला सगळी टोटल जी माहिती विचाराय कुठली न्यायची आणि कशी न्यायची ही सगळी डिटेल माहिती तुम्हाला सांगणार आहे मी. तुमचं नाव सांगा. माझं नाव लक्ष्मी प्रवीण भंडारे. मी खरसुळी मधून आलेले. मला दुकानाची माहिती पण नव्हती. मी जाता जाता सहज दुकान बघितलं. त्याच्यानंतर इथून अगोदर लेस वगैरे खरेदी केली. त्याच्यानंतर मी 36 साईजचं माप नेलं. एवढं परफेक्ट माप बसलं की मला गिरायकांच्या कडून भरपूर अपेक्षा आहेत की अजून त्यांना ब्लाऊज वगैरे फिटिंग छान बसल्यामुळे त्यांचे मला अजून ऑफर येतात. मग मला सांगा आता तुम्ही आधी कुठली साईज नेलती? 36 साईज. कटोरीची. हो. जे गिराकांना शिवल्यानंतर तुम्हाला त्याचा रिव्ह्यू कसं वाटलं? गिराक कसं म्हणलं तुम्ही आधी एकदम कटिंग करत होता आणि ही वापरल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? अगोदरच्या कटोरीचे डाच वगैरे माझे व्यवस्थित बसतच नव्हते. मी स्वतःची पण कटोरी शिवली तरी पण डाच व्यवस्थित बसत नव्हते. पण ह्या कटोरीचे डाच परत नंतर उंची आणि फिटिंग एवढी छान बसते. तुम्हाला वगैरे फुगा वगैरे